वसलेल्या आज काव्याचा प्रसाद हरिभक्तपरायण बाळू महाराज उतरीकर यांनी कंठी धरला कृष्णमणी अवघाजनी प्रकाश या अभंगाचं निरूपण अतिशय उत्कृष्ट केल्याबद्दल पंचक्रोशी त्यांचे ऋणी आहे. तसेच या कीर्तनासाठी पंचक्रोशीतील डोंगर पिंपळा राजेवाडी भावताना धावडी यातील सर्व टाळकरी मंडळी यांची उपस्थिती आणि संगावून आलेले बल्ली मांजा तसेच माणिकराव गीते नारायणकर तसेच पुरी महाराज गातनांदू बलभीम महाराज सूर्यवंशी धानोरा नारायण महाराज अशोक महाराज धोनीराम महाराज पांचा आंबेकर बाप्पा यांची उपस्थिती आहे. तसेच मृदंगावर साथ करणारे सर्व लहान वादक पवन गायकवाड रणजित शेंडगे किरण पुणगर अजिंक्य काशीद यांनी उत्कृष्ट साथ दिल्याबद्दल पंचक्रोशी त्यांचे ऋणी आहेत. या कार्यक्रमासाठी अतिशय देशप्रेमान अशी उपस्थिती माता भगिनीची आहे तसेच पुरुष मंडळीची आहे. या सर्वांना धन्यवाद देतो आणि कुणी उठण्याचा प्रयत्न करू नका. काही वेळामध्ये आपला सत्काराचा कार्यक्रम आहे आणि तो झाल्यानंतर सर्वांनी उभा टाकायचं म्हणजे जायचं आणि महाप्रसाद घ्यायचा आहे. प्रथम आज ज्यांचा महाप्रसाद आहे ते महाप्रसादाचे मानकरी माणिक सीताराम राठोड त्यांचे सुपुत्र श्रीमंत माणिक राठोड हनुमंत माणिक राठोड उपसरपंच भावटाणा यांचा हा महाप्रसाद आहे. या महाप्रसाद मानकरी यांचा सत्कार पंचक्रोशी तर्फे या ठिकाणी होईल. तरी यांनी अगोदर समोर यायचंय आणि सत्कार स्वीकारायचा आहे. चला चला लवकर चला. महाप्रसादाचे मानकरी सौभाग्यवती विजयाताई दत्तात्रय पाटील आणि पवार पाटील परिवार डोंगर पिंपळा यांचा महाप्रसाद होणार आहे. त्यांचा सत्कार या ठिकाणी पंचक्रोशी करीत आहे. वहिनी इकडे समोर यायचं. चला केशव पुढच्या वर्षीचा नारळ आहे तारखेवर सांगितले दादाने गावराव सांगतो. पुढच्या वर्षीच्या महाप्रसादाचा नारळ घेतलेला आहे. तरी पुंडली विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय निळकंठेश्वर भगवान की जय. सत्कार होत आहे. श्रीराम गोपाळराव लांडे त्यानंतर